नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार पशुसंवर्धन आयुक्तालय भरती 2026 जे एकूण 322 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर याची जाहिरात नेमकी कधी येणार आहे, त्यासोबतच परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे, परीक्षा ही तुमची ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, पेपर किती होणार आहे, एक होणार आहे का दोन होणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, आवडला असेल तर नक्की तसेच चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. त्यासोबतच मी 322 पदासोबतच 378 जे वेगवेगळ्या आपल्या राज्यामधील पशूंचे दवाखाने आहेत त्यामधील पदभरती कधी होणार आहे, ती जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, कोण एक्झाम घेणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जे 1700 पद आहेत त्या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. याची पात्रता, अभ्यासक्रम ते सुद्धा डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. पशुसंवर्धन भरतीकरिता 2026 करिता ज्या वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामधलं त्याकरिता ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण कंडक्ट करत आहोत. यामध्ये पीवायक्यू, एमसीक्यूचा सराव, त्यासोबतच सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स, ऑल सब्जेक्टच्या पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत, जे की तुम्ही झेरॉक्स काढू शकता. ओके, व्हॉट्सअपवरती प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असेल, त्यासोबतच तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. म्हणजे तुम्ही जर फील्डवर्क वरती जात असाल तर तुम्हाला नंतर लेक्चर कधीही आणि कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहे. तरी बॅच जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी जे महत्त्वाचं आपल्याला अपडेट द्यायचं आहे त्या संदर्भात माहिती बघूया. पशुसंवर्धन आयुक्तालय भरती 2026 यामधलं जे महत्त्वाचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक, याची जी पात्रता आहे 10वी किंवा 12वी नंतर एलएसएचा ज्यांचा डिप्लोमा किंवा बीबीएससी ची ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे पदवी, त्या विद्यार्थ्यांकरिता पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. त्यासोबतच जो नवीन जे आर आलेला आहे त्यानुसार यामध्ये कोणत्याही पदाकरिता अनुभवाची आवश्यकता नाही, अनुभव रद्द करण्यात आलेला आहे. एकूण 322 जागा आहेत आणि ह्या परीक्षा कोणामार्फत होणार आहेत तर 322 मधली एक्झाम तुमची एमपीएससी मार्फत, एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत होणार आहे. त्यानंतर 378 पदाची जी जाहिरात आहे, पशूंचे जे दवाखाने आहेत ते टीसीएस किंवा आयबीपीएस आणि जिल्हा परिषद सुद्धा टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फतच ही कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे मागच्या वेळेस जी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्या सुद्धा जागा मंजूर झालेल्या आहेत ह्या, आणि या तरी एमपीएससी कडे पाठवलेल्या आहेत 322. जाहिरात कधी येणार आहे बघा की परीक्षा कधी कशी होणार आहे. परीक्षेचं स्वरूप आणि योजना जसं अगोदरचं सरळ भरतीचं स्वरूप होतं, म्हणजे 100 प्रश्न 200 गुण. यामध्ये आता नवीन पॅटर्न नुसार 40 प्रश्न नॉन टेक्निकल असेल आणि 60 प्रश्न टेक्निकल असेल. 40 प्रश्नामध्ये कशा समावेश असेल, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि इंग्लिश. ओके, आणि टेक्निकल मध्ये तुमचे पशु संदर्भात जे काही वेगळे टॉपिक आहेत, 8 टॉपिक आहेत आणि सब टॉपिक आपले 45 ते 50च्या क्रमामध्ये आहेत. खूप मोठा सिलेबस आहे पशुधन पर्यवेक्षक पदाचा, तांत्रिक विषयाचा. ओके, तो सुद्धा आपण घेणार आहोत. तर ही जाहिरात प्रसिद्ध पुढच्या मंथ एंड किंवा जुलैच्या 15 तारखेपर्यंत 100% एमपीएससी मार्फत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर आपल्याला आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे. तुम्ही जर एक्झाम दिली असेल आता एलएसएचं, तर तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला फक्त प्रोव्हिजनल मार्क मेमो जरी असेल तुम्ही पात्र ठरणार आहात. जाहिरात आल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याचा फॉर्म भरण्याचा वेळ दिला जातो आणि तिथनं पुढे 4 महिन्यानंतर एक्झाम म्हणजे दिवाळीच्या दिवशी तुमच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. तर या परीक्षेकरिता तुम्हाला म्हटलेलं आहे की जो अभ्यासक्रम आहे तो इन डिटेल घेतला जाणार आहे. तुमचं टेस्ट सिरीज असेल, पीवायक्यू, एमसीक्यूचा सराव घेतला जाणार आहे. तर आतापासून तयारी लागायचं आहे. एकच एक्झाम होणार आहे. जरी एमपीएससी तुमची एक्झाम घेणार असेल, ओके, एमपीएससीने जरी एक्झाम घेतली तरी तुमचं परीक्षा एकच घेतली जाणार आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये. ओके, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर आता मी जे माहिती सांगितलेली आहे त्याकरिता तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक बनायचं असेल तर त्याची स्पेशल बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्णरित्या सर्व विषय शिकवले जाणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. तसेच यामध्ये तुम्ही
जी काही बेसिक पासून आपण तयारी करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% सक्सेस मिळेल. कारण की आपण जे नोट्स काढतो टेक्निकलच्या, त्या ऑथेंटिक बुक जे आहेत, रेफरन्स बुक आहेत किंवा महाराष्ट्र पशुपक्षी विज्ञान विद्यापीठाच्या नोट्स आहेत, राहुरी कृषी विद्यापीठाच्या असतील, त्यामधल्या नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला रेफर अभ्यासाकरिता दिल्या जाणार आहेत. तर तुम्हाला ही बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. तर एक गोष्ट तुमची क्लिअर झालेली आहे की फक्त 322 पदांची परीक्षा ही एमपीएससी घेणार आहे. बाकी 378 ज्या जागा आहेत पशु दवाखान्याच्या आणि जिल्हा परिषदेच्या 1700 जागा आहेत, ती परीक्षा टीसीएस किंवा आयपीपीएस कंपनी मार्फत ती सुद्धा जुलै किंवा ऑगस्ट मध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. तुम्हाला फक्त आतापासून अभ्यासाला लागायचं आहे, योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता संपर्क करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की संपर्क सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.